हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेले आहेत. या फॉर्मला फिल करत असताना अनेक विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या चुका केलेल्या आहेत. म्हणजेच काही विद्यार्थ्यांनी फोटोच्या जागेवर साईन अपडेट केली, काही विद्यार्थ्यांनी कॅटेगरी निवडताना चुकी केली, काही विद्यार्थ्यांनी नाव टाकताना चुकी केली आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर चूक लक्षात आली. तर या चुकीला तुम्ही कशा प्रकारे करेक्ट करू शकता जेणेकरून तुमचा MS सेट एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये, त्या अनुषंगाने आज आपण याबाबतच इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजेच MS सेटचा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडून मिस्टेक झाली असेल तर ती मिस्टेक कशा प्रकारे सुधारवता येईल, त्यामध्ये कशा प्रकारे करेक्शन करता येईल या संदर्भात आज आपण प्रॉपर वेनी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्याचबरोबर SBC या कॅटेगरी संदर्भात MS सेट डिपार्टमेंटने आरक्षण अप्लाय केलेलं नाही आहे. म्हणजे MS सेट एक्झामला या कॅटेगरीचं आरक्षण त्यांनी अप्लाय केलेलं नाही आहे. या विद्यार्थ्यांनी कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. आणि या कॅटेगरीला रद्द केल्यामुळे MS सेट एक्झामच्या मेरिटवर कुठला परिणाम होऊ शकतो हे देखील आपण याच लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट MS सेट एक्झाम 2025 या एक्झामबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड, हे सर्व पॉईंट कव्हर करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2025 म्हणजे जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट होणार आहे, त्या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. त्या बॅचमध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस विथ प्रॅक्टिस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. म्हणजेच हा कोर्स तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही किंवा अदर कुठली प्रॅक्टिस देखील करण्याची गरज पडणार नाही आहे. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही सर्वांचे रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता. टेलिग्राम चॅनलवर सर्वांचे फीडबॅक देखील अवेलेबल आहे. कोर्सचा वापर करून काही विद्यार्थ्यांनी 80+ मार्क देखील पेपर फर्स्टमध्ये मिळवलेले आहेत. या कोर्समध्ये 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. हे सर्व लेक्चर जर तुम्ही सिन्सिअरली प्रामाणिकपणे कव्हर केले तर तुमचे 10 युनिट इन डिटेल कव्हर होऊन जातील. अदर कुठलेही युनिट अदर कुठलेही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज पडणार नाही. ही युनिट कव्हर करण्यासाठी काही सिंपल टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. या कोर्समध्ये तुम्हाला एक स्पेशल फीचर अवेलेबल करून दिलेलं आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस किंवा डेमो क्वेश्चन पेपर. हे क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर ओरिजिनल क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झाममध्ये दडपण येणार नाही. सिंपल ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच आपण या ठिकाणी डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहोत. या कोर्समध्ये एकदम सिंपल लँग्वेजने सर्व कंटेंट ॲड केलेला आहे. कुठेही पुस्तकाची भाषा आपण यूज केलेली नाही आहे. मॉक टेस्ट क्विज देखील डेमो क्वेश्चन पेपरसोबत या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. या ठिकाणी डेली रेकॉर्डेड लेक्चर शेअर केले जातील. तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही हे लेक्चर कव्हर करू शकता. या कोर्सची फी 2500 आहे. इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. इन केस तुमची वन टाईम पेमेंट करण्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही स्टार्टिंगला 1500 पेमेंट करू शकता कोर्स जॉईन करताना. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. इन्स्टॉलमेंटमध्ये ₹50 एक्स्ट्रा चार्जेस आहे. जर तुमची कॅपॅसिटी असेल तर ॲट वन टाईम 2500 पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्सच्या अधिक माहितीसाठी या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा इन्फॉर्मेशन कळाली असेल तर डायरेक्टली या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा व्हॉट्सअपवर. तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस विथिन 5 मिनिट प्रोव्हाइड केला जाईल. सिंपल. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल त्या नंबरवर मेसेज करायला विसरू नका. तर आज आपण सर्वात प्रथम जो पॉईंट आहे तो कव्हर करूया की फॉर्म भरताना कुठली चूक जर तुमच्याकडून झाली कुठल्याही प्रकारची तर त्या चुकीला करेक्ट तुम्ही कशा पद्धतीने करू शकता त्या संदर्भात पहिल्यांदा पॉईंट क्लिअर करतो. तर गाईज, हे पहा, युनिव्हर्सिटीने त्यांचं डेट शेड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. या डेट शेड्यूलला जर तुम्ही प्रॉपर वेने पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट हायलाईट झालेला दिसेल, तो म्हणजे करेक्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट. म्हणजे तुमचा जर फॉर्म तुम्ही फिल केलेला आहे, सबमिट केला आणि त्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन तुम्हाला करायचं असेल, म्हणजेच तुम्हाला वाटते की आपण फॉर्म भरताना चूक केलेली आहे, ती चूक तुम्हाला करेक्ट करायची असेल
तर त्या ठिकाणी फॉर्मला एडिटचा ऑप्शन या डेटमध्ये अवेलेबल होईल. म्हणजे 22/3/2025 ते 24/3/2025 या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्मला एडिट करू शकता. एक पॉईंट लक्षात घ्या, फॉर्म हा एकदाच एडिट होतो. म्हणजे 22/3/2025 ते 24/3/2025 या कालावधीमध्ये तुम्ही एकदा जर फॉर्म एडिट केला आणि सबमिट केला तर त्या ठिकाणी तुमचं करेक्शन हे फायनल झालेलं असलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी सबमिट केला फॉर्म आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा कळलं अरे ही पण मिस्टेक आहे आपल्या फॉर्ममध्ये, तर ते पुन्हा करेक्ट करता येत नाही. म्हणजे सिंपल मला इतकंच सांगायचं आहे की फॉर एक्झाम्पल 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करून पूर्णपणे सबमिट केला. तुमच्या लक्षात आलं की फॉर्ममध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे. करेक्शन दोन प्रकारचं आहे. एक पहिलं तुम्ही फोटोच्या जागेवर साईन अपडेट केलेली आहे आणि दुसरं करेक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं आहे, नाव टाकण्यामध्ये तुमची मिस्टेक झाली. अशी दोन प्रकारचे करेक्शन तुम्हाला करायचे आहे. आता तुम्ही 22 तारखेला फॉर्म ऑन केल्यानंतर तुम्ही फोटोच्या जागेवर साईन अपडेट झालेली हे करेक्शन केलं. तुमच्याकडून चुकून नाव करेक्ट करण्याचं पेंडिंग राहिलं आणि तुम्ही फॉर्म सबमिट केला तर अशा वेळेस पुन्हा करेक्शन विंडो ओपन होत नाही. एकदाच पर्टिक्युलर फॉर्ममध्ये करेक्शन होतं हे लक्षात घ्या. म्हणजे शॉर्टमध्ये या डेटमध्ये एकदाच लॉग इन होईल. एकदाच लॉग इन करून जे काही करेक्शन करायचं ते करायचं, नंतर फॉर्म सबमिट करायचा. सिंपल. आणि आणखी एक पॉईंट सांगाल, या डेट्समध्ये तुम्ही फोटोच्या जागेवर साईन अपडेट केलेली किंवा फोटो तुमचा चुकला, तुम्हाला नवीन फोटो अपडेट करायचा आहे, तर एकदा जर फोटो अपडेट केला तर पुन्हा तो फोटो फॉर्म सबमिट न करता देखील तुम्हाला रिमूव्ह करता येत नाही. म्हणून फोटो अपडेट करताना किंवा साईन अपडेट करताना प्रॉपरच अपडेट करा. चुकून जर दुसरी एखादी गोष्ट अपडेट झाली तर रिमूव्ह करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये. सिंपल. तर लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं फॉर्ममध्ये करेक्शन करायचं असेल तर 22/3/2025 या तारखेला सकाळी 12 वाजल्यानंतर तुम्ही चेक करा. सिंपल. म्हणजे 11 साडे11च्या नंतर विंडो चेक करा, तुम्हाला करेक्शन विंडो ओपन झालेला दिसेल. सिंपल. एकदा जर करेक्शन विंडो क्लोज झाला तर त्यानंतर कुठल्याही प्रकारचं करेक्शन अलाउड नसतं. तुम्ही जर क्वालिफाय झाले, फॉर्म चुकीचा भरलेला आहे अशा कंडिशनमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्वालिफाय देखील ते कन्सिडर करू शकतात. म्हणून फॉर्म भरणं आणि प्रॉपर फॉर्म भरणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. सिंपल. तर आय होप कळायला असेल, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते ते की सर फॉर्म भरताना चूक झाली, काय करावं. टेन्शन घेऊ नका, करेक्शन विंडो येणार आहे. सिंपल. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे कॅटेगरीचा, की मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं एक कॅटेगरी होती पहा, SBC. ही कॅटेगरी यावर्षी त्यांनी ॲडच केलेली नाही आहे फॉर्म फिलअप करताना. तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय, या संदर्भात सेट डिपार्टमेंटने एक वृत्तपत्राला इन्फॉर्मेशन दिलेली, ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सेट एक्झाम 2025 या एक्झाममध्ये SBC हे जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करून या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे SEBC ही जर कॅटेगरी तुमची असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरणं अपेक्षित आहे, असं सेट डिपार्टमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. इथं म्हणलंयच पहा की जे आरक्षण आहे ते आरक्षण सेट डिपार्टमेंट मार्फत, ठीक आहे, पुणे विभागामार्फत काढून टाकण्यात आलेलं आहे. कोणतं? SBC. लक्षात घ्या, SBC म्हणतोय मी, SEBC हे वेगळं, मी याबद्दल बोलतोय, ठीक आहे, हे सोडून द्या, याच्याबद्दल सांगतोय. तर हे आरक्षण या एक्झाममधून काढून टाकलेलं आहे. या विद्यार्थ्यांनी करायचं काय, तर या विद्यार्थ्यांनी SEBC आरक्षण नसल्यामुळे परीक्षा अर्ज हा ओपन कॅटेगरीमधून फिल करायचा आहे. ठीक आहे. मग तुम्हाला तुमची कॅटेगरी अजूनही चेंज करायची असेल तर करेक्शन विंडोच्या वेळेस तुम्ही चेंज करू शकता. सिंपल. तर आता हा पॉईंट कळाला असेल की SEBCचे विद्यार्थी आता ओपन कॅटेगरीमध्ये येतील. म्हणजे थोडक्यात हा जो मेरिटचा विंडो आहे हा क्लोज होईल, हे सर्व विद्यार्थी या ओपन कॅटेगरीमध्ये येऊन जातील. मग आता होईल काय, तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ यावर्षी थोडासा हाय लागू शकतो. कारण का, हे जे आरक्षण होतं ते आरक्षण यामध्ये येईल, ठीक आहे. मग यामुळे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ थोडासा वाढू शकतो, नकळत वाढू शकतो. नकळत इन द सेन्स 1-2% जास्त होऊ शकतो. सिंपल. म्हणजे याचा इम्पॅक्ट अदर कुठल्याही कॅटेगरीवर होणार नाहीये. फक्त जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीवर थोडाफार झाला तर होईल, नाही तर नाही. झालाच तर 1-2%चा. तर आय होप पॉईंट काय तो कळाला असेल. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं असं आहे की आरक्षण रद्द केल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा ओपन कॅटेगरीला मायनर लेवलला होऊ शकतो, जास्त काही इम्पॅक्ट होणार नाही. बाकी SEBCच्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे असं सकाळ या वृत्तपत्राला पुणे युनिव्हर्सिटीने काल सांगितलेलं आहे. सिंपल. बाकी फॉर्म करेक्ट करायचं असेल तर तुम्हाला मी विंडो सांगितलेला आहे.
करेक्शन विंडो हा 22 तारखेनंतर ओपन होईल. तुम्ही 22 किंवा डायरेक्टली 23 तारखेला करेक्ट करून घ्या फॉर्ममध्ये. आणि करेक्शन करताना प्रॉपर वेनी करा, पुन्हा तुम्हाला करेक्शन विंडो ओपन होणार नाही. सो फ्रेंड, आय होप आजच्या लेसनमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला कळाले असेल. जर कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल पेपर फर्स्टचा, तर या नंबरवर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट पूर्णपणे तुमचा कव्हर होऊन जाईल. अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. आत्ता रिसेंटली आपण कोर्स लॉन्च केला आहे. सर्व लेसन तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.